नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी च्या ऑनलाईन वर्गामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणजे नेमकं काय आहे, संयुक्त भांडवली संस्थेची उत्क्रांती कशी झाली, संयुक्त भांडवली संस्था याचा अर्थ, व्याख्या आणि काही वैशिष्ट्य यांचा आपण अभ्यास केला आहे। आज आपण या लेक्चरमध्ये संयुक्त भांडवली संस्थेची उर्वरित वैशिष्ट्य यावरती आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन होय। ते एक ऐच्छिक संघटन आहे आणि या संयुक्त भांडवली संस्थेला कंपनी, त्याचप्रमाणे संयुक्त स्कंद मंडळ किंवा प्रमंडळ या नावांनी ओळखले जाते। आता संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी म्हणजे तर काय, तर ज्या लोकांना एखादा व्यवसाय करायचा असतो असे लोक समान हेतूने एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर भांडवलाची उभारणी करतात आणि या भांडवलातून एखाद्या व्यवसायाची ते सुरुवात करतात। तर इथं भांडवल उभं करत असताना भागांची विक्री केली जाते। जी व्यक्ती भाग खरेदी करते त्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात। हे जे भागधारक आहेत ते कंपनीचे अंशतः मालक किंवा सभासद असाही त्यांचा उल्लेख केला जातो। या कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असते आणि ती सतत बदलणारी असते। म्हणूनच कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात। हे जे भागधारक आहेत, कंपनीचे जे खरे मालक आहेत, त्यांना कंपनीच्या नफ्यातील काही हिस्सा हा दिला जातो आणि हा जो हिस्सा दिला जातो त्याला लाभांश असे म्हणतात। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भागधारकांना त्यांनी जी कंपनीचं भांडवल उभं करण्यासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याबद्दल त्यांना कंपनीकडनं लाभांश हा दिला जातो। थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की कंपनी म्हणजे काय, तर कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 20 या कायद्याखाली ज्या संस्थेची स्थापना झालेली असते किंवा तिची नोंदणी झालेली असते किंवा पूर्वीचा कंपनीचा कायदा 1956 याप्रमाणे एखाद्या कंपनीची स्थापना किंवा नोंदणी झालेली असेल तर ती संस्था म्हणजे कंपनी होय। कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हे हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते। तर यामध्ये आपण कंपनीची वैशिष्ट्य पाहूया। ही 5 वैशिष्ट्य आपण मागच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे, तरी थोडक्यात मी परत एकदा ही वैशिष्ट्य रिवाइज करते। ऐच्छिक संघटना म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे। ऐच्छिक म्हणजे जे सभासद एकत्र येतात ते सर्व स्वतःच्या इच्छेने एकत्र आलेले असतात। ते सभासद कोणत्याही जाती धर्माचे असू शकतात। स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत कोणतीही व्यक्ती ही कंपनीची सभासद होऊ शकते। म्हणजे सभासद होण्यासाठी त्या व्यक्तीला कोणतीही जोर जबरदस्ती केली जात नाही। जसं ती व्यक्ती सभासद होऊ शकते त्याप्रमाणे ती व्यक्ती केव्हाही कंपनीचं सभासदत्व सोडून सुद्धा जाऊ शकते। तसेच त्या व्यक्तीला सभासदत्व सोडून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती करता येत नाही। कारण एकच आहे, कंपनीचे सभासदत्व हे ऐच्छिक असते। ठीक आहे, तर असा त्याचा अर्थ होत आहे। त्यानंतर नोंदणीकृत संस्था दुसरं वैशिष्ट्य आहे कंपनीचं हे। आता नोंदणीकृत संस्था म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था ही नोंदणीकृत संघटना आहे। म्हणजे या संस्थेची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत केली जाते। कंपनीचे जे नोंदणी अधिकारी असतात त्यांच्याकडे कंपनीची नोंद ही केली जाते आणि त्यामुळे कंपनीला स्वतंत्र कायदेशीर दर्जा हा प्राप्त झालेला आहे। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य पहा, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व।
स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनीचे असाधारण असे वैशिष्ट्य आहे. संयुक्त भांडवली संस्था ही तिच्या भागधारकांपासून आणि संचालक मंडळापासून स्वतंत्र असते. त्यामुळे कंपनी ही भागधारकांच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते. तसेच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारकाला सुद्धा जबाबदार धरले जात नाही. म्हणजे बघा की कंपनी जे काही निर्णय घेते त्यासाठी भागधारक हे पूर्णपणे जबाबदार धरले जात नाही आणि भागधारकांच्या ज्या कृती आहेत त्यासाठी कंपनीला सुद्धा जबाबदार धरलं जात नाही. तर कंपनीला स्वतःचा असा एक दर्जा कायद्यामुळे प्राप्त झालेला आहे आणि ती सभासदांपासून वेगळी समजण्यात येते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की भागीदारी संस्थेमध्ये कसं असतं की जे भागीदार एकत्र येतात आणि आपला व्यवसाय सुरू करतात, तर या भागीदारक जेवढे दिवस एकत्र आहेत त्यांचा एकमेकांवरती विश्वास आहे तोपर्यंत या भागीदारी संस्थेची वाटचाल ही सुरळीतपणे होत असते. परंतु ज्या दिवशी भागीदारांमध्ये भांडणं सुरू होतात, एकमेकांविषयी त्यांना संशय येऊ लागतो किंवा एखादा भागीदार संस्था सोडून जाण्याचा विचार करतो, त्यावेळी ती भागीदारी संस्था काय होते, संपुष्टात येऊ शकते. परंतु कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र असं होणं शक्य नाही. कारण एकच आहे, कंपनी ही भागधारकांपासून वेगळी आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. एखादा सभासद कंपनीचं सभासदत्व सोडून गेल्यामुळे कंपनीचं आयुष्य हे कमी होत नाही किंवा कंपनीचे व्यवहार हे बंद होत नाही. म्हणून तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे असे सांगितले आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य पहा, कृत्रिम व्यक्ती. आता कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. कंपनीस मानवाप्रमाणे अवयव नाहीत. जसं आपल्याला नाक, कान, डोळे, हात आहेत त्याप्रमाणे कंपनीला हे अवयव नाहीत. म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हणले आहे. परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून मात्र कंपनीला स्वतःचे अस्तित्व लाभलेले आहे. कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार प्रदान केलेले आहेत. त्यामुळे ती स्वतःच्या नावे सर्व व्यवहार करू शकते, जसे की मालमत्तेची खरेदी विक्री किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे. पण ती व्यक्तीप्रमाणे स्वतः कृती करू शकत नाही. म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हणले आहे. म्हणजे जरी ती कायद्याने निर्माण झालेली संस्था असेल किंवा कायद्यामुळे तिला अस्तित्व प्राप्त झालेलं असेल, कायद्याने तिला कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता दिलेली असेल, तरी सुद्धा तिला आपल्यासारखे अवयव नसल्यामुळे तिला स्वतःच्या मनाप्रमाणे कोणतीही कृती करता येत नाही. परंतु तरीसुद्धा ती सामान्य माणसाप्रमाणे मालमत्तेची खरेदी आणि विक्री करू शकते, नोकरांची नियुक्ती करू शकते आणि बँकेमध्ये अकाउंट वगैरेसुद्धा कंपनी स्वतःच्या नावाने ओपन करू शकते. म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हणलेले आहे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य पहा, चिरंतन काळ अस्तित्व. आता चिरंतन काळ अस्तित्व म्हणजे काय, तर कंपनी ही कायद्याप्रमाणे अस्तित्वात आल्यामुळे तिला चिरंतन काळ अस्तित्व लाभलेलं आहे. तिचे आयुष्य ठरलेले नाही. कायद्याने ती बंद झाल्यानंतरच तिचे अस्तित्व संपुष्टात येते. म्हणजे जसं आत्ताच आपण भागीदारी संस्थेचं उदाहरण घेतलं की भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी संस्थेची स्थापनाही करू शकतात. आता समजा 3 भागीदार आहेत आणि त्यातील एखादा भागीदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर त्याच क्षणाला ती भागीदारी संस्था बंद होते आणि त्या संस्थेचं अस्तित्व हे संपुष्टात येतं. परंतु कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र असे होत नाही. भागधारकाचा मृत्यू, दिवाळखोरी इत्यादीमुळे कंपनीच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणून कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे. म्हणजे जरी एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला किंवा एखादा सभासद दिवाळखोर झाला, दिवाळखोर होणे म्हणजे काय, तर अकाउंट्समध्ये सुद्धा तुम्ही ही कन्सेप्ट शिकलेली आहे की देणी देण्यासाठी बँक अकाउंटमध्ये
शिल्लक पैसे न उरणे किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे स्वतःजवळ न उरणे, आपली देणी, आपली कर्ज देण्यासाठी, तर अशी जी अवस्था असते तिला दिवाळखोर असे म्हटले जाते. जसे इन्सॉल्वंट याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, की एखादी व्यक्ती इन्सॉल्वंट होते. इन्सॉल्वंट होते म्हणजे त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये एकही पैसा शिल्लक राहत नाही स्वतःची कर्जांची परतफेड करण्यासाठी. तर अशी ज्यावेळी भागधारकाची अवस्था होते, तर त्याची अशी अवस्था झाल्यामुळे कंपनीच्या आयुष्यावरती कोणताही परिणाम हा होत नाही. जर कंपनी बंद करायची असेल तर तिची प्रक्रियासुद्धा कायद्यामध्ये जशी सांगितलेली आहे त्याप्रमाणेच करावी लागते आणि त्यानंतरच कंपनीचे व्यवहार हे बंद होऊ शकतात. याला क्लोज डाऊन ऑफ बिझनेस असे म्हटले जाते. म्हणून कंपनीला चिरंतन काळ अस्तित्व लाभलेले आहे. तर हे 5 वैशिष्ट्य आपण मागच्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये यावरती चर्चा केलेली आहे. तर आज आपण उर्वरित कंपनीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल सखोलपणे चर्चा करूया. यामधील पहिला मुद्दा आहे सर्वमान्य मुद्रा किंवा बोधचिन्ह. संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे स्वाक्षरी म्हणजेच सही करता येत नाही. सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवर, विविध प्रकारच्या करारांवर स्वाक्षरी म्हणून कंपनीची नाममुद्रा, की ज्यालाच शिक्का असे उमटवला जातो. आता जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. आता ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे या कंपनीला महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवरती किंवा कागदपत्रांवरती सही करायची असेल तर तिला स्वतःचे असे हात नाही. जसं आपण महत्त्वाच्या कागदपत्रांवरती फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲडमिशन घेत असताना ॲडमिशन फॉर्मवरती तुम्ही स्वतः सही केली, बरोबर, कारण आपण नैसर्गिक व्यक्ती आहोत, आपल्याला हातपाय आहेत, त्यामुळे आपण हे करू शकतो. पण कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, तिला अशा प्रकारचे अवयव नाही. मग कंपनी हे सर्व व्यवहार कसे करणार? कंपनी महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या किंवा स्वाक्षरी कशी करणार? तर यासाठी कंपनीची नाममुद्रा किंवा बोधचिन्ह याचा वापर केला जातो. तर हे जे बोधचिन्ह आहे ते कंपनीची सही, स्वाक्षरी म्हणून वापरले जाते. तर हे बोधचिन्ह म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कंपनीचा शिक्का असतो. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं असेल की एक रबर स्टॅम्प असतो आणि त्याच्यावरती कंपनीचं नाव कोरलेलं असतं किंवा एखाद्या कंपनीचा लोगो म्हणजे चिन्ह असतं, बोधचिन्ह, ते उमटवलेलं असतं. तर या शिक्क्याचा वापर कंपनी स्वतःची सही म्हणून करू शकते. तर हा शिक्का वापरताना सुद्धा ज्या कागदपत्रांवरती तो उमटवला जातो त्यावेळी कमीत कमी 2 संचालक आणि 1 चिटणीस यांची स्वाक्षरी साक्षीदार म्हणून त्या कागदपत्रांवरती असणं अपेक्षित आहे किंवा ते महत्त्वाचं आहे. तरच ते दस्तऐवज हे महत्त्वाचं दस्तऐवज म्हणून ओळखलं जातं. नुसताच केवळ शिक्का असून चालत नाही, तर 2 संचालकांची स्वाक्षरी तसेच चिटणीसाची स्वाक्षरीसुद्धा त्या कागदपत्रांवरती असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 7वा मुद्दा बघा, मर्यादित जबाबदारी. आता मर्यादित जबाबदारी म्हणजे काय? संयुक्त भांडवली संस्थेच्या भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित असते. भागधारकांची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच असते. भागधारकाने जर भागावरील संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल तर तो देय असलेल्या रकमेसाठी त्याला जबाबदार धरले जाते. परंतु कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी अथवा इतर देणी देण्यासाठी भागधारकाला जबाबदार धरले जात नाही. म्हणजेच कंपनीची जी देणी आहेत म्हणजे जे कर्ज आहे ते देण्यासाठी भागधारकाच्या वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही. म्हणून कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे असे म्हणले जाते. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की समजा एक भाग 100 रुपयाचा आहे. ठीक आहे. तर एखाद्या भागधारकाने एक भाग खरेदी केला म्हणजे त्याने कंपनीला किती रुपये द्यायचे असतात?
₹100 द्यायचे असतात. परंतु कंपनी हे ₹100 एकदम त्या भागधारकाकडनं मागत नाही. टप्प्याटप्प्याने किंवा त्याचे हप्ते करून ती त्या भागधारकाकडनं ही जे भांडवल आहे त्याची मागणी करू शकते. आता समजा आपण उदाहरण घेतलं आहे ₹100, एक भाग ₹100. आता या भागधारकाने ₹60 कंपनीकडे जमा केलेले आहेत. आता त्याचे किती उरले? ₹40 उरलेले आहेत. तर हे जे ₹40 आहेत ते कंपनी 2 हप्त्यामध्ये मागू शकते, म्हणजे ₹20-20 असे 2 हप्ते. तर जसं कंपनीला भांडवलाची कमतरता जाणवू लागते त्याप्रमाणे कंपनी काय करते? हे हप्ते या भागधारकांकडनं मागते. मग हा जो भागधारक आहे तो कंपनीला आता फक्त ₹40 देणं लागतो. म्हणजे त्याची जबाबदारी किती आहे? फक्त ₹40 देणं एवढीच ही त्या भागधारकाची जबाबदारी आहे, कारण त्याने ₹100 भाग खरेदी केलेला आहे म्हणून. याला म्हणलेलं आहे की मर्यादित स्वरूपाची जबाबदारी. म्हणजे एकदा का त्याने ₹40 दिले की एकही वर पैसा हा भागधारक कंपनीला देणं लागत नाही. त्याला जास्तीचे पैसे देण्याची अजिबात आवश्यकता नाही. किंवा कंपनीसुद्धा या भागधारकाची जी पर्सनल प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्याचं राहतं घर असेल किंवा त्याच्या बँक अकाउंटमधले पैसे असतील, दागदागिने असतील, तर याच्यावरती कंपनी आपला हक्क सांगू शकत नाही. किंवा त्या भागधारकाला असं म्हणू शकत नाही की आपल्या कंपनीची देणी द्यायची आहे तर तू तुझ्या पर्सनल प्रॉपर्टीमधनं ही कर्जाची परतफेड कर, असं कंपनी म्हणू शकत नाही. तर यालाच म्हटलेलं आहे मर्यादित जबाबदारी. थोडक्यात म्हणजे भागधारकाने जितक्या किमतीचे भाग खरेदी केलेले आहेत तेवढेच पैसे तो कंपनीला देणं लागतो. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्तीचे पैसे त्याला द्यावे लागत नाही. याला म्हटलेलं आहे मर्यादित जबाबदारी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मालकी व व्यवस्थापन याचे विभक्तीकरण. आता विभक्तीकरण म्हणजे काय? वेगळे वेगळे. तर कंपनीमध्ये मालकी आणि व्यवस्थापन हे वेगवेगळं असतं. आता बघा, कंपनीमध्ये खरे मालक कोण असतात? तर सभासद. कारण या सभासदांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले असतात म्हणून ते कंपनीचे कोण असतात? सभासद असतात. आणि तेच भागधारक कंपनीचे खरे मालक असतात. परंतु प्रश्न असा आहे की हे जे सभासद असतात ते संख्येने असंख्य असतात. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की कमीत कमी 7 सभासद लागतात आणि जास्तीच्या संख्येवरती कोणतीही मर्यादा नाही. मग हे जे एवढे सभासद आहेत की जे संख्येने प्रचंड असतात आणि इतरत्र विखुरलेले असतात, म्हणजे हे जे सभासद आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि यांचे भागसुद्धा हस्तांतरित होतात. म्हणजे आज एका व्यक्तीकडे हे भाग आहेत तर दुसऱ्या दिवशी मे बी ते भाग ती व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीला विकू शकते. आणि एकदा का भाग विकले की मग आधीची व्यक्ती ती सभासद राहत नाही, तर ज्या व्यक्तीने ते भाग खरेदी केलेले आहेत ती व्यक्ती सभासद होते. बरोबर. तर हे जे सभासद आहेत ते सुद्धा सतत बदलत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये कंपनीचा जो दैनंदिन कामकाज आहे, रोजचा व्यवहार आहे, तो कसा चालणार? तर यासाठी हे जे सभासद आहेत ते कंपनीचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी त्यांच्यातीलच काही लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडतात. आणि हे जे प्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रितरित्या संचालक मंडळ असे म्हणतात. तर संचालक मंडळामार्फत कंपनीचा दैनंदिन कारभार हा पाहिला जातो. म्हणजे बघा, कंपनीचे खरे मालक कोण असतात? भागधारक असतात. ते संख्येने प्रचंड असतात, इतरत्र विखुरलेले असतात आणि त्यांची संख्या ही नेहमी बदलत असते. त्यामुळे कंपनीचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी हेच भागधारक आपल्यातील काही लोकांना संचालक मंडळावरती त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतात. आणि हे जे संचालक आहेत ते एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांना संचालक मंडळ असे म्हणले जाते. आणि हे जे संचालक मंडळ आहे ते कंपनीचे रोजचे कामकाज पाहतात. म्हणजे कंपनीची ध्येय धोरणे आखणे, त्यानंतर जे आखलेले ध्येय धोरणे आहेत त्याची अंमलबजावणी करणे आणि कंपनीचा नित्य व्यवहार सांभाळणे हे या संचालक मंडळाचं काम असतं. म्हणून इथे असं
सांगितलेलं आहे की कंपनीमध्ये मालकी व व्यवस्थापन हे वेगवेगळे असतं. त्याचं विभक्तीकरण झालेलं आहे. मालक हे भागधारक आहेत, तर व्यवस्थापन संचालक मंडळ पाहत असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सभासद संख्या. पुढचा मुद्दा आहे हस्तांतरक्षम भाग. आता हस्तांतरक्षम भाग म्हणजे काय? सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. हस्तांतरण करणे म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे जाणे. म्हणजे एक भागधारक आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला सहजपणे विकू शकतो आणि एकदा का भाग विकले की जी अगोदरची व्यक्ती असते ती कंपनीची सभासद राहत नाही, तर ज्या व्यक्तीने भाग खरेदी केलेले आहे ती व्यक्ती कंपनीची सभासद होते. तर ते सहजपणे म्हणजे मुक्तपणे म्हणजेच काय, तर इथे या भागधारकाला कोणाची परवानगी वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. तर भाग हे अशी संपत्ती आहे की ज्याचं रूपांतर पैशामध्ये सहज होऊ शकतं. मग ज्या भागधारकाला असं वाटत असेल की आपल्याला पैशांची गरज आहे, तर ते भागधारक काय करू शकतात की आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला, की ज्याला इंटरेस्ट आहे कंपनीमध्ये भांडवल गुंतवणूक करण्याची, तर अशा व्यक्तीला ते आपले भाग विकू शकतात. आणि एकदा का भाग विकले की विकत घेणारी व्यक्ती ही कंपनीची सभासद होत असते. तर भागधारक आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेले भाग विक्री करू शकतात अथवा बक्षीस म्हणून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात. भागांची विक्री केल्यानंतर त्याचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते. भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही. हे केवळ सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये शक्य आहे. सार्वजनिक कंपनीमध्ये भागांची विक्री करण्यासाठी संचालक मंडळाची परवानगी घेणं हे आवश्यक नाही. परंतु खाजगी कंपनीमध्ये मात्र भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाही. म्हणजे जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, खाजगी कंपनी, तिथे मात्र सभासदांना असं सहजपणे भाग विकता येत नाही. त्यांना संचालक मंडळाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच ते ही प्रक्रिया करू शकतात. तर हस्तांतरक्षम भाग म्हणजे काय? भाग म्हणजे सहजपणे भाग एका भागधारकाला दुसऱ्या व्यक्तीस विकता येतात. हे भाग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित होतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया, सभासद संख्या. कंपनीच्या सभासदांची संख्या ही कायद्याने निश्चित केलेली आहे. कंपनी खाजगी मर्यादित असेल तर किमान 2 आणि कमाल 200 ही सभासद संख्या निश्चित केलेली आहे. किमान म्हणजे कमीत कमी. म्हणजे समजा खाजगी कंपनीची स्थापना करायची असेल तर कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र आल्या पाहिजेत. आणि कमाल 200 म्हणजे तिथे जास्तीत जास्त किती सभासद होऊ शकतात, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, तर ती मर्यादा आहे 200. ही सभासद संख्या आहे खाजगी कंपनीच्या बाबतीत. आता आपण सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये ही सभासद संख्या पाहूया. तर सार्वजनिक कंपनीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 7 सभासद एकत्र येणं हे आवश्यक आहे. म्हणजे 7 लोकांची आवश्यकता आहे व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी. आणि कमाल संख्येवरती म्हणजे जास्तीत जास्त संख्येवरती कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. म्हणजे अमर्यादित सभासद संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा, खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 ही सभासद संख्या आहे. दोन्हीकडे आकडा 2च आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200. आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 म्हणजे 7 लोक तरी एकत्र आले पाहिजेत आणि जास्तीच्या संख्येवरती कोणतीही मर्यादा नाही. आता पुढचा मुद्दा आहे भांडवल. संयुक्त भांडवली संस्था आम जनतेकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा करते. प्रामुख्याने हे भांडवल भागांची विक्री करून, कर्जरोखे व बंधपत्रांची विक्री करून, त्याचप्रमाणे कंपनी
सार्वजनिक ठेवी स्वीकारून देखील भांडवल गोळा करते. त्याचबरोबर काही बँका, वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून देखील कर्ज रूपाने भांडवलाची उभारणी केली जाते. म्हणजेच काय, तर कंपनीचे भाग असंख्य व्यक्तीकडून खरेदी केले जात असल्यामुळे आपोआपच मोठ्या भांडवलाची उभारणी होण्यास मदत होते. म्हणजे भांडवल कंपनी बघा कोणकोणत्या मार्गाने उभं करू शकते. तर पहिला मार्ग आहे ते म्हणजे आम जनतेला ती आवाहन करू शकते भागांची खरेदी करण्यासाठी. तर भागांची विक्री करून सुद्धा कंपनीला भांडवल उभं करता येतं. त्याचप्रमाणे कर्ज रोखे, बंधपत्रांची विक्री करून म्हणजे कर्ज लोकांकडनं घेऊन कंपनी स्वतःचं भांडवल हे उभं करू शकते. तसेच ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, त्यांच्याकडनं कर्ज घेऊन सुद्धा कंपनीला आवश्यक लागणारे जे भांडवल आहे त्याची उभारणी करता येते. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठेवी, लोकांकडून सार्वजनिक ठेवी स्वीकारून सुद्धा कंपनी आवश्यक भांडवलाची निर्मिती करू शकते. म्हणजे पहा की कंपनीला भांडवल उभं करण्यासाठी वेगवेगळे असे मार्ग उपलब्ध आहेत. म्हणून कंपनी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची निर्मितीही करू शकते. त्यानंतर कंपनीचं पुढचं वैशिष्ट्य आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारी नियंत्रण. संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना कायद्याप्रमाणे झालेली असल्यामुळे तिला आपले कामकाज सरकारच्या धोरणानुसारच करावे लागते. कायद्याने कंपनीची नोंदणी करणं हे सक्तीचं आहे. तसेच तिला कायद्याच्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. जसं की आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे जेव्हा कंपनीचं आर्थिक वर्ष संपतं त्यावेळी व्यापारी पत्रक तयार करणे, नफा तोटा पत्रक तयार करणे, त्याचप्रमाणे ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट व इतर वित्तीय दस्तऐवज तयार करावे लागतात आणि ते एखाद्या ऑडिटरकडनं किंवा चार्टर्ड अकाउंटंटकडनं ते चेक करून घ्यावे लागतात. तसेच सर्व हिशोबाची पुस्तकं ही अद्ययावत पूर्ण करून ठेवावी लागतात आणि या पुस्तकांचे लेखापरीक्षण करण्यात येते. लेखापरीक्षण म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट किंवा ऑडिटरकडनं हे सगळे हिशोबाची पुस्तकं तपासून घ्यावे लागतात आणि त्याचं रिपोर्टसुद्धा जे भागधारक आहे त्यांना अहवालामध्ये तो रिपोर्ट पाठवून द्यावा लागतो. म्हणजे कंपनी कायद्यामध्ये जे सर्व नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन या कंपन्यांना करावं लागतं. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की या ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्या सरकारच्या नियंत्रणाखालीच काम करत असतात. म्हणजे सरकारचे जे मार्गदर्शनपर तत्त्व आहेत किंवा त्यांची जी उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे या सार्वजनिक कंपन्यांना आपलं कामकाज हे पाहावे लागते. तसेच छोट्या गुंतवणूकदारांच्या हितासाठी असे नियंत्रण आवश्यकच आहे. कारण छोटे गुंतवणूकदार स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यास सक्षम नसतात. म्हणजे कायदा असल्यामुळे कंपनी सर्व आर्थिक व्यवहार हे पारदर्शक ठेवते. कारण जिथं तिथं वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत की भागधारकांना सर्व सूचना वेळेवर पाठवणे, सर्व अहवाल सादर करणे, त्या अहवालामध्ये सर्व माहिती देणे, म्हणजे हे सगळं कायद्याने ठरवलेलं आहे. त्यामुळे भागधारकांना या सूचना त्यांच्यापर्यंत जाणं हे गरजेचं आहे. तर हे सगळं कशामुळे शक्य आहे, तर हा कायदा आहे म्हणून, सरकारचं नियंत्रण आहे म्हणून छोट्या सर्व गुंतवणूकदारांचे सुद्धा रक्षण होत आहे. ठीक आहे. तर ही सर्व झाली संयुक्त भांडवली संस्थेची म्हणजेच कंपनीची वैशिष्ट्य. एकूण 12 वैशिष्ट्य आहेत. तर ही सर्व वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाची आहेत. जसं की मी आधी पण सांगितलं की संयुक्त भांडवली संस्था हे जे प्रकरण आहे ते तुम्हाला इतर विषयांमध्ये सुद्धा अतिशय उपयोगी आणि महत्त्वाचं आहे. जसं अकाउंट्समध्ये आहे किंवा तुमचा OC सब्जेक्टमध्ये आहे. तर तिथंसुद्धा तुम्हाला कंपनी म्हणजे नेमकं काय आहे, कंपनीचे वैशिष्ट्य काय आहे, कंपनी काय करू शकते याची माहिती या वैशिष्ट्यांमधनं मिळालेली आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये असंच आपण नवीन एखादी कन्सेप्ट घेऊन पुन्हा भेटूया.
तोपर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा आणि पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू स्टुडंट्स.